त्या लोणार आणि बेकरवरनं पैठणमध्ये प्रवेश झालेला आहे. आणि त्यावेळी पैठणला स्वामींचं आगमन झालेलं आहे. स्वामींची ती अपार वेदवंती, ते लावण्य, ते सौंदर्य तिची दैवी कॉपी नाही, ती परमेश्वराची दैवी जी आहे तशा प्रकारची कुठे नाही, अशा प्रकारची ती दैवी. आणि त्या वार्ता त्या पैठण नगरीत प्रवेशल्याबरोबर कळलेली आहे त्या बाईसाला. आणि बाईसाला कळल्यानंतर मनोमन तिची इच्छा झाली की अशा पुरुषाचं दर्शन घ्यावं. पण कधी कधी अडचण होते. एखाद्या माणसाला एखादा तो श्रेष्ठत्व असतं, वयवृद्धत्व असतं, त्याचबरोबर तिच्याजवळ जो गुण होता, पयवृद्धत्व होतं, आणि पण त्या मार्गश्रेष्ठत्वाच्या अभिमानामुळे ती तो सुखरी घालायला तयार नव्हती. परंतु जीवाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेला तो परमेश्वर त्या भक्ताचा, त्या जीवाचा शोध घेत घेत तिच्याच त्या गुंफेत गेलेले. ते गुंफेत गेले तर भगवान श्री चक्रधर स्वामींनी मध्ये प्रवेश झाले. आणि ज्यावेळी प्रवेश घेतला, दरवाजातच उभे आहेत तेवढ्यात तिने आपल्या दरवाजा त्या आसनावरूनच आदेश केलाय. काय आदेश केला? बसा. आदेश कसा केला? 3 प्रकारची भाषा आहे. एक जी आहे ती नेत्र पल्लवी. आपण कुणाशी बोलावं की नाही बोलावं याचं पहिल्याला आपल्याला ग्रीन सिग्नल देतात डोळे. डोळ्यातनं आपण एकमेकाकडे बघतो, डोळ्यातनं बघतो, डोळ्यांनीच इशारे